नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचं जे काही डाटा ॲनालिसिस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. शिक्षक पद भरती 2025-26 संदर्भात. तर आपल्याला आपण जे काही डाटा सध्या बघा ॲनालिसिस करत होतो पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आपण 50% म्हणजे 15,000 14,000 अशी जी काही वेकेन्सी सध्या बघा लक्षात घेऊन करत होतो. परंतु आता सध्याच्या घडीला जे काही 2025-26 मध्ये जी वेकेन्सी आलेली आहे जवळपास 31,000 सध्या बघा वेकेन्सी आपल्याला टोटल वेकेन्सी आलेली आहे. ह्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचं जर बघितलं आपण तर विथ इंटरव्ह्यू संदर्भात जे काही मुलाखती संदर्भात 10,000 वेकेन्सी आणि विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी आहे जवळपास 20,000 वेकेन्सी. तर एवढी मोठ्या प्रमाणावर जी काही वेकेन्सी सध्या बघा आलेली आहे. आत्ताच्या घडीला जे काही ऑल प्रवर्गाचा एकच प्रश्न आहे की आमचा जो काही स्कोर आहे त्या स्कोरनुसार सध्या जी काही शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये आमची निवड नेमकी होणार किंवा नाही, हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये सध्या उपस्थित झाला आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही 100+ उमेदवार असणार आहे, 100+ मार्क घेणारे उमेदवार, तर त्यांचा जो काही डेटा आहे तर तो ॲनालिसिस करणार आहोत. जेणेकरून आलेली जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये बघा अशा पद्धतीने वेकेन्सी आलेली आहे. तर ह्या वेकेन्सीमध्ये तुमचा नंबर कुठं लागू शकतो तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी संपूर्ण ॲनालिसिस आणि जो काही कट ऑफ असणार आहे, सेफ स्कोर असणार आहे, तर तो नेमका किती असणार आहे तर हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर अतिशय महत्त्वाची ह्या ठिकाणी बघा अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बरेच दिवसापासून व्हिडिओ सध्या बनवण्यात आला नाही, तर सध्या आता आजच्या दिवसापासून जे काही रेग्युलर व्हिडिओ आहे तर ते आपण इथं क्रिएट करणार आहोत. तर सध्या आपल्याला जी काही वेकेन्सी आलेली होती तर ती 30,209 वेकेन्सी सध्या बघा आलेली होती. ह्याच्यामध्ये परत 800 ते 900 पदं जी आहे तर ती सध्या बघा ह्याच्यात ॲड झालेली आहे. कालची जी काही न्यूज बुलेटिन आली होती त्याच्यामध्ये पदं जी आहे तर ती सध्या वाढलेली आहे. म्हणजे एकंदरीत ही जी पद भरती 30,000ची न होता 31,000च्या जवळपास या ठिकाणी जी काही पदं आहे तर त्यांची संख्या पोचलेली आहे. कारण ह्याच्यामध्ये बरेचशी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा काही प्रवर्गामध्ये वाढलेली पाहायला मिळत आहे. आता जर समजा इथं 31,000 पदं जर इथं आलेली असेल तर विदाऊटला जवळपास या ठिकाणी 20,000 पदं जी आहे तर ती सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मग का जर ह्या 20,000 विदाऊट इंटरव्ह्यूचे आणि विथ इंटरव्ह्यूचे 10,000 जर पदं असेल तर ह्याच्यामध्ये नेमकं कोणत्या उमेदवारांना संधी मिळू शकते, तर आपण एक सर्वसाधारण जे काही ह्या ठिकाणी 1,70,000 सेल्फ सर्टिफाय केलेले उमेदवारांमध्ये तुमचं कॉम्पिटिशन ऑलरेडी ह्या ठिकाणी जवळपास जे काही 20 ते 26,000चं जे उमेदवार आहे तर त्यांनी प्रेफरन्स जे आहे तर ते लॉक केले नाही. म्हणजे 1,46,000 उमेदवारांनीच प्रेफरन्स लॉक केलेले आहे. म्हणजे उर्वरित जे काही 20 ते 26,000 उमेदवार जे आहे तर ते ऑलरेडी सध्या ह्या शिक्षक भरतीच्या कॉम्पिटिशन मधून तुमचे इथं बघा बाद झालेले आहे. म्हणजे ही तुमच्यासाठी महत्वाची बघा न्यूज असणार आहे. आता मग ह्या 30,209 पदांमध्ये जी काही खरी कॉम्पिटिशन असणार आहे तर ती 100+ असणारे जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक बघा आपल्याला दिसून येणार. कारण वेकेन्सीच्या अनुसार जे काही सर्वसाधारण पोस्ट आहे त्या पोस्टवर जर विचार केला आपण तर 100+ असणारे जे काही उमेदवार आहे तर ते नेमके कोणत्या प्रवर्गामध्ये किती असणार आहे ते देखील बघणार आहोत. जवळपास 74,702 एवढे उमेदवार आपल्याला 100पेक्षा जास्त गुण घेतलेले इथं आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सुमारे ह्या ठिकाणी 100+ उमेदवाराच्या तुलनेत ज्या जागा आहेत तर त्या जागांमध्ये 40% पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येशी एकूण रिक्त पदाची तुलना या ठिकाणी गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रति जागेसाठी ह्या ठिकाणी जर एक जागा असेल तर त्याच्यासाठी जवळपास 2.47 जे काही ह्या ठिकाणी उमेदवार आहे तर ते आपल्याला पात्र सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये आता सविस्तर आपण मध्ये जे काही स्लाइडच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊ. तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला का 100+ जर आपण इथं उमेदवारांचा इथं एक प्रकारे विचार करूया की 100+ जर उमेदवार ह्या शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये जर आले तर नेमकं कोणत्या प्रवर्गामध्ये किती सध्या उमेदवार असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 100 ते 120, 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180 आणि जे टॉपचे 181 ते 200 पर्यंत अशा उमेदवारांची इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे इथे सध्या ओपनचे जर तुम्ही बघितले तर 12,320 उमेदवार सध्या आहे. एस सीचे किती आहे 10,000 जवळपास. एस टीचे किती आहे 3,400. विजेचे किती आहे तर 1,889. एन टी बीचे उमेदवार किती आहे 1,843. एन टी सीचे उमेदवार किती आहे तर ह्या ठिकाणी एन टी सी जर बघितलं तर 3,759. एन टी डीचे किती आहे 2,251. एस बी सीचे किती आहे तर 1,222. ओबीसीचे किती आहे 26,332.
एसबीसीचे किती आहे तर 8,527, ईडब्ल्यूएसचे किती आहे तर 2,932. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही टोटल तुम्हाला 100 प्लस असलेले उमेदवारांची इथं दिसते. आणि हे जे उमेदवार आहे हे संपूर्ण शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये. आता ह्याच्यात जर आपण टॉपचे उमेदवार बघितले 181 प्लस म्हणजे 12 उमेदवार आहे, 161 प्लस 484 उमेदवार आहे, 141 प्लस किती आहे तर 3,729 आणि 121 प्लस किती आहे तर 9,027. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर 121 ते 140 या घरामध्ये 19,027 उमेदवार आहे. पुढचे जर इथं 3,000 आणि हे 4,084 म्हणजे इथे जर तुम्ही बघितले तर ह्याच्यामध्ये 4,000 जे काही उमेदवार आहे जवळपास 4,000 प्लस, बरोबर. तर हे उमेदवार आपल्याला टॉपचे उमेदवार म्हणजे इथे 141 पासून पुढचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे लक्षात घ्या प्रत्येक प्रवर्गामधले हे जे काही टॉपचे उमेदवार आहे 141 प्लस असलेले उमेदवार, तर हे उमेदवार आपल्याला ओपनच्या जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये बघा ह्यांची शक्यतो निवड होण्याचे सर्वाधिक चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे जरी असाल तर ज्यांचे मार्क 141 प्लस आहे तर असे उमेदवार ह्या ठिकाणी बघा ओपन सतत 141 असलेले उमेदवार जे आहे तर ते किती आहे हे 3,729, हे 484. म्हणजे तुम्ही इथं विचार करा 4,000 जवळपास उमेदवार आपण इथं पकडूया, बरोबर. म्हणजे हे जे 4,000 उमेदवार आहे तर हे 4,000 उमेदवार संपूर्णच्या संपूर्ण ह्या ठिकाणी ओपनच्या वेकेन्सीमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी त्यांची निवड होऊ शकते. मग का तुमच्या प्रवर्गामध्ये जे काही टॉपचे उमेदवार असणार आहे तर ते टॉपचे उमेदवार तुमच्या प्रवर्गात जरी 180 वाला उमेदवार असेल किंवा 161 वाला उमेदवार असेल तो देखील सध्या बघा ह्या ठिकाणी तुमच्या प्रवर्गाची जी काही सर्वसाधारण वेकेन्सी असेल तर त्याच्यामध्ये तो जी काही वेकेन्सी सध्या बघा घेत होता ती वेकेन्सी न घेता ओपनची वेकेन्सीमध्ये त्याची निवड होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय, जो 161, 180 किंवा 150 वाला उमेदवार होता तो तुमच्या प्रवर्गामधला टॉपरचा उमेदवार आहे तर तो ओपनमध्ये गेल्यामुळे तुमच्या प्रवर्गाची जी काही सर्वसाधारण वेकेन्सी आहे तर ती तुमच्या कमी मार्क असलेल्या उमेदवारांसाठी बघा त्या ठिकाणी खुली असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जी काही वेकेन्सी असणार आहे प्रवर्गामध्ये तर त्याच्यामध्ये जो 140 वाला उमेदवार असेल किंवा 139 वाला उमेदवार असेल तर तो सध्या बघा हायेस्ट उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे इथून जर समजा मेरिट जर इथून सुरू झाली तर इथं खालीपर्यंत येता येता म्हणजे कमी मार्कवाला उमेदवार देखील त्या ठिकाणी नक्कीच ह्या ठिकाणी बघा जॉईन होऊ शकतो, त्याचं सिलेक्शन 100% इथं होऊ शकतं. कारण ह्याच्यामध्ये जी काही आकडेवारी आहे तर ही आकडेवारी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण शिक्षक भरतीमध्ये जो स्कोर आहे तुमचा तर तो स्कोर सध्या बघा खूप महत्त्वाचा या ठिकाणी रोल प्ले करणार आहे. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही वेकेन्सी आली त्या वेकेन्सीचं कॅल्क्युलेशन देखील करू शकतो आपण, त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल. आता ह्याच्यामध्ये समजा 121 ते 101 ते 120 मध्ये किती आहे, त्यानंतर 121 ते 140, त्यानंतर त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं अशा पद्धतीने हे आपण 74,000 उमेदवारांचं एक डेटा कन्सिडर केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 141 पासून जे आपण इथं बघा तुम्हाला सांगितलं की हे उमेदवार ओपनमध्ये जाऊ शकतात. तर किती 4,225 उमेदवार, कारण हे जे आहे तर हे ओपनच्या मार्काची जी काही सध्या बघा रँक आहे तर ती क्रॉस करतात. म्हणजे जवळपास 141 ते 160 मध्ये किती आहे तर इथं 3,729, त्याच्या पुढचे 484 आणि हे 12, तर हे टोटल 4,200 जे उमेदवार आहे तर हे डायरेक्ट ओपनच्या वेकेन्सीमध्ये बघा कोणत्याही प्रवर्गाची असेल तर एवढे उमेदवार तिथं जाणार आहे. कारण ओपनची वेकेन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेली आहे ती देखील तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्वाधिक जे काही उमेदवार आहे तर कोणत्या प्रवर्गाचे त्या ठिकाणी बघा ओपनमध्ये जाऊ शकतात. पहिला म्हणजे ओबीसी प्रवर्गामधले 26,332 एवढे उमेदवार आहे की ज्यांना 100 प्लस मार्क इथं मिळालेले सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. जनरल ओपनमध्ये किती 12,320 उमेदवार आहे की ज्यांना 100 प्लस हे ठिकाणी मार्क आहे. एससीचे 10,000, एससीबीसीचे 8,527, एनटीसीचे 3,759, एसटीचे किती आहे 3,409, एनटीडीचे किती आहे तर 2,251, विजेचे किती आहे 2,932, एनटीबीचे 1,843, एसबीसीचे 1,222 एवढे उमेदवारांना 100 पेक्षा जास्त मार्क आहे. मग ह्याच्यामधले 141 प्लस किंवा 140 प्लस जे उमेदवार आहे तर ते डायरेक्ट ओपनच्या मेरिट जी आहे तर ते सध्या बघा इथं क्रॉस करू शकतात. म्हणजे तुमच्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी 139 मार्कावाला जो उमेदवार असेल तर तो प्रवर्गाची सर्वसाधारण जागेमध्ये
टॉप असेल आणि तिथून जर सध्या मेरिट सुरू झाली तर खालचे जे उमेदवार आहेत तर ते बऱ्यापैकी बघा कमी मार्क असून देखील त्यांची निवड ही सध्या होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये ही जी काही वेकेन्सी सध्या बघा आलेली आहे ही न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून जे स्पष्टीकरण सध्या बघा इथं देण्यात आलेलं होतं की SC ची इथं 13% आरक्षण असतं. मग त्याच्यानुसार आलेली वेकेन्सी किती आहे तर 3277, म्हणजे वेकेन्सी किती आहे 10.51% सध्या जवळपास वेकेन्सी आलेली आहे. ST चे 7% आरक्षण असतं, त्यांची वेकेन्सी किती आहे 3341, बरोबर, म्हणजे जवळपास 10%, 10.72% एवढी वेकेन्सी सध्या ST प्रवर्गासाठी आलेली आहे. ST पेसाचा आपल्याला बघा या ठिकाणी फक्त ST पेसा त्या ठिकाणी पात्र असतं आणि दुसरी 50% ओपनचे उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतात. म्हणजे ते 2674 या ठिकाणी जी वेकेन्सी आहे तर ती आलेली आहे. म्हणजे इथे विजेची 916, NTBची 400, जवळपास 94, NTCची 505, NTDची 337, SBCची 342, त्यानंतर OBCची 3939, SCBCची 2727, AWSची बघा 2399 आणि जनरल ओपनची 10,000, म्हणजे इथे ओपनची 10,228 वेकेन्सी, अशी टोटल 31,179 जी काही वेकेन्सी आहे तर ती इथं टोटल वेकेन्सी आताच्या घडीला इथं आलेली आहे. आता ही जी काही 31,000 हे आहे तर हे विथ आणि विदाऊटचे असे दोन्ही कन्सिडर केलेले वेकेन्सी इथं पाहायला मिळते. म्हणजे इथं लक्षात घ्या की जी काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सीच्या आधारावर तुमची जी काही निवड आहे तर ती निवड त्या ठिकाणी मे बी इथं होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पुढे विचार केला तर इथे तुम्हाला महत्वाचं बघा जो काही कट ऑफ संभाव्य कट ऑफ संदर्भात हा डेटा इथे दिसतोय. आता इथे एक उदाहरण घेऊया की ओपनची वेकेन्सी किती 10,228, बरोबर. 100+ असणारे उमेदवार किती 12,320, म्हणजे हे जे उमेदवार आहे तर हे 100+ असणार आहे. OBCची किती आले 3,939 उमेदवार किती तर 26,332, म्हणजे सर्वात जास्त OBC प्रवर्गाचे या ठिकाणी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. SCचे किती आले 3277 उमेदवार किती 10,218, हे 100+ आहे हे लक्षात घ्या. STचे किती 3,341 उमेदवार किती आहे तर 3,409, म्हणजे जवळपास STची प्रवर्गाची जी काही कट ऑफ आहे तर तो एकदम कमी आपल्याला पाहायला इथं मिळू शकतो. म्हणजे असं करत करत तुम्ही जर इथे उमेदवारांची संख्या देखील बघू शकतात तर त्या पद्धतीने इथं तुम्हाला दाखवण्यात आलंय. आता जर समजा एवढी जर वेकेन्सी आहे तर नेमका कट ऑफ या ठिकाणी सर्वसाधारण इथं किती येऊ शकतो तर ओपनचा जवळपास या ठिकाणी 116 ते 123 मार्क पर्यंत सध्या पाहायला मिळू शकतो. OBCचा 125 ते 100 जवळपास या ठिकाणी 35 मार्क, कारण OBCची जी काही उमेदवार आहेत तर ते सर्वात जास्त आहे. त्यानंतर SCचा 112 ते 121, STचा किती येऊ शकतो 101 ते 110 दरम्यान सध्या बघा इथं कट ऑफ येऊ शकतो. SCBCचा किती येऊ शकतो 120 ते 129, EWSचा किती येऊ शकतो 108 ते 117, त्यानंतर VJAचा किती येऊ शकतो 110 ते 120, NTBचा 118 ते 127, NTCचा 505 वेकेन्सी आहे, जवळपास या ठिकाणी कट ऑफ जो आहे थोडासा हाय जाऊ शकतो, त्याच्यामध्ये 128 ते 137, NTD 337 वेकेन्सी आहे, उमेदवार जे आहे 100+, 2251, त्यांचा देखील थोडा हाय जाऊ शकतो 128 ते 137. त्यानंतर SBCचे देखील 342 आहे, उमेदवार 1222 हे 100+ असल्यामुळे 120 ते 129 पर्यंत कट ऑफ सध्या बघा जाऊ शकतो. आणि ST PSA संदर्भात आपल्याला माहिती आहे की सर्वात कमी सध्या बघा या ठिकाणी कट ऑफ 2 डिजिटचा देखील इथं येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या माध्यमातून तर सध्या हा जो काही कट ऑफ आहे हा सर्वसाधारण कट ऑफ असणार आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्याही जे काही वर्ग असेल 1 ते 5चा ह्याच्यापेक्षा बघा कमी होऊ शकतो, त्याच्यापेक्षा 2 ते 3 मार्काचा फरक जो आहे तर तो 6 ते 8 साठी होऊ शकतो आणि सर्वात जास्त 9 ते 10 या वर्गासाठी, 11वी आणि 12वी ह्या वर्गासाठी बघा ह्याच्यापेक्षा 5 ते 10 मार्कांनी जास्त कट ऑफ सध्या लागू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही कन्सिडर करा. तर सध्या तरी वेकेन्सीच्या ह्या ठिकाणी जो काही डेटा आहे त्याच्या आधारावर त्या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर अशा पद्धतीने इथे येऊ शकतो. ह्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतात. तर तुमची जर 100+ या ठिकाणी बघा मार्क असेल तर तुम्ही कोणत्या तरी ह्या ठिकाणी विथ किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कुठं ना कुठं तुमची निवड जी आहे तर ती इथं होऊ शकते. सर्वात जो काही कमी कट ऑफ आहे तर तो ST प्रवर्गाचा या ठिकाणी बघा येऊ शकतो, कारण 3,341 वेकेन्सीमध्ये 100+ असलेले उमेदवार किती आहे तर 3,400 या ठिकाणी 9, म्हणजे इथे एक अंदाज बघूया तुम्ही की इथं 3300 उमेदवार आणि 3400 जे काही उमेदवार आहेत, 3300 वेकेन्सी 3400 उमेदवार जे आहे तर त्यांना 100+ आहे, म्हणजे इथे जवळपास 100च्या खाली 2 डिजिट वरती देखील सध्या बघा आपल्याला
जे काही कट ऑफ आहे किंवा जे उमेदवार आहे तर ते पात्र इथं ठरू शकतात. तर सध्या हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. तर आलेल्या वेकेन्सीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची ह्या ठिकाणी बघा जी काही चांगला स्कोर होता तर त्या उमेदवारांचं नक्कीच इथं सिलेक्शन होणार. जवळपास 100 प्लस असणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक भरतीमध्ये होप्स ठेवा. ज्यांचं 2 डिजिटमध्ये ह्या ठिकाणी स्कोर आहे तर त्यांच्याकडे समांतर आरक्षण असेल तर अशा उमेदवारांचा तेथे देखील बघा इथं संधी अवेलेबल होईल. तर सध्या तरी शिक्षक भरती संदर्भात ही एक महत्त्वाची ॲनालिसिस व्हिडिओ होता. आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज सध्या बघा उमेदवार आणि त्यांचा मिळालेला स्कोर तसंच आलेली वेकेन्सी संदर्भात तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर त्या कॅटेगरी उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तसे तुमचे जर स्कोर ह्यापैकी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमची जी काही निवड होईल किंवा नाही त्या संदर्भात तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पुढे केलं जाईल. तर सध्या तुम्ही ह्या गटात असाल किंवा टॉपच्या गटात असाल किंवा 141च्या गटात असाल किंवा 121 किंवा 100 ह्या गटामध्ये असाल तर तुमच्या ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्या अनुषंगाने तुमचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा असणार आहे. तर आपण पुढे सेपरेट त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहात. तर ज्या प्रवर्गाचा व्हिडिओ तुम्हाला ॲनालिसिस पाहिजे असेल त्यांनी नक्की कमेंट करा. तर सध्या अशा पद्धतीने मार्क असेल तर पॉझिटिव्ह राहा. पुढचे 5 ते 10 दिवस जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये जी काही निवड यादी असेल तर ती आपल्याला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला इथं मिळू शकते. तर सध्या महत्त्वाचा ॲनालिसिस व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह स्वरूपात जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल त्या संदर्भात देखील कमेंट करा. नक्कीच आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम जे असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर भेटू आपण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.